आपल्या कर्मभूमीला आणि धर्मभूमीला देव मानून आपण जगले पाहिजे, तरच आयुष्यात मोठे होता येते, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळ्यावेळी केले। तसेच शाळेच्या सुंदर आणि सुसज्ज इमारतीबद्दल समाधान व्यक्त केले। कुंडेवहाळच्या ग्रामस्थांनी घेतलेली अपार मेहनत आणि विद्यार्थ्यांना आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दाखवलेली जिद्द कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले। या विद्यालयातून दर्जेदार शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी भविष्यात उज्ज्वल यश संपादन करतील आणि गावाचे नाव लौकिक करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बांधण्यात आली आहे। या इमारतीचा उद्घाटन सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। आपल्याकडं भारतातील सर्वात मोठं असं मुंबईच्या बरोबर आणि पुढे जाऊन मुंबईपेक्षा मोठं होणारं असं एअरपोर्ट होतोय। लोकांना एअरपोर्ट बघायला फार रस्त्यावर उंचावलं डोंगरावं लागतं, तुम्हाला ते शाळेमध्ये दिसणार आहे। विमान आलं उडलं, आला आला आला, उडालं उडालं उडालं, ही मुलं आपली सारखी तिथं म्हणणार आहेत आणि पुढे जाऊन विमानात बसणार आहेत। बसणार विमान तुम्ही बसणार ना, शिकायला लंडनला जायचं, बाकी कुठली मोठमोठी युनिव्हर्सिटीज आहेत तिथं जायचं, पण आपल्या महाराष्ट्रातनं अतिशय चांगली सोय केली तुम्हाला। आता आमची मुलं, आमदारांची मुलं, प्रशांत ठाकूरचा असेल, परेशचा असेल किंवा यांची जय मंत्र्यांची मुलं असतील, ही शिकायला कुठं गेली? लंडनला। अमेरिकेला कोणी गेले? जर्मनीला कोणी गेले? जागतिक स्तरावरचं शिक्षण घेण्याकरता। पण फडणवीस साहेबांनी सोय केलेली आहे, ती जागतिक स्तरावरच्या युनिव्हर्सिटी ज्या आहेत ना, ते आपल्या शेजारी जाणत आहेत, म्हणजे पुढं पलीकडच्या बाजूला जाणत आहेत। म्हणजे तुम्ही मोठेपर्यंत ह्या युनिव्हर्सिटी तयार झालेल्या असतील, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण आपल्याला इथे मिळणार आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही अशा छान सुंदर अशी शाळा तुम्हाला मिळालेली आहे। त्यामुळे तुमच्या मुलाचे मार्क 90% खाली असतं कामा नये। आता 50% नाही, 60% नाही, पासिंग नुसतं नाही, सगळ्यांचे मार्क्स किती पाहिजे आहे? 90% अभाव। आता सेमी इंग्लिश पण शिकायचं म्हणतायत ना तुम्ही, तर तशा प्रकारे 90%च्या वरती असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला सहज प्रवेश मिळेल आणि तुम्ही मोठे व्हाल। गावकऱ्यांनी फार मेहनत घेतली, खरंच कुंडवाल गावाचे मी सर्वांचे आभार मानतो, सरपंच, माजी सरपंच आणि सर्व तुम्ही जे मेहनत घेतलेली आहे, की बाकी सर्व काहीतरी असलं तरी आपल्याला इथं मुलांच्या करता जे पाहिजे आहे त्याकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं आणि या शाळी चांगला सुंदर बनवली। माझ्याकडनं जी काही मी मदत केलेली आहे, पुन्हा कन्याशाळा किंवा आणखी बांधायला जाल तुम्ही, त्यावेळेला मान्य आहे सर, माझा काही प्रश्न नाही आहे, म्हणजे आपल्याबरोबर मी सुद्धा जोडलेलाच आहे। पुन्हा एकदा चांगलं शिक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, नक्कीच मिळेल असे विश्वास व्यक्त करतो। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, वाय.टी. देशमुख, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल पंचायत समिती सदस्य रंजना वासकर, सदाशिव वासकर, प्रकाश जितेकर, महेश भोईर, अनिल खारकर, विनोद भोईर, गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते। नूतन शाळेच्या इमारतीमुळे गावातील शैक्षणिक वातावरणात नवी भर पडली असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे। दरम्यान यावेळी पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत करंजाडे गणातून भाजपच्या रंजना सदाशिव वासकर या विजयी झाल्याबद्दल त्यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला।